शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट केले पाहिजे। योग्य नियोजन केलं तर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होईल। गावागावात सदस्य नोंदणी झाली पाहिजे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना, एसटी प्रवास सवलत यांच्यासारखे अनेक उपक्रम राबवले। त्यामुळे सदस्य नोंदणीसाठी पोहोचले पाहिजे। नक्कीच महिला या अभियानामध्ये सहभागी होतील। कुडाळ मालवण मतदारसंघात आमदार निलेश राणे, सावंतवाडी मतदारसंघात आमदार दीपक केसरकर यांचे मोठे प्रयत्न सुरू आहे। त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी झाली पाहिजे असं प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख तथा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे। सामंत म्हणाले, निलेश राणे, दीपक केसरकर जेव्हा आमदार झाले तेव्हापासून शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले दिवस आले आहेत। प्रत्येक पक्षाला संघटना वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे। शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही अशी ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाली पाहिजे। तर इतिहासात पहिल्यांदा देवगड नगरपंचायत शिवसेनेने जिंकली आहे। निधीबाबत कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। तर पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी बोलून निधीबाबत असलेला प्रश्न नक्कीच सोडव। तर कुडाळ येथे होणारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा हजारोंच्या उपस्थितीमध्ये झाली पाहिजे असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे। लोकांना हे नकोय आणि ज्यांना हे नकोय त्यांना असं वाटतं की असे आरोप प्रत्यारोप केल्यानंतर निलेश राणे यांच्या कामाची स्पीड कमी होईल, परंतु याच्यातनं अजून ते ऊर्जा घेतील आणि डबल स्पीडनं काम करतील याची आम्हाला खात्री आहे। आम्हाला कोणाबद्दलच पोटदुखी नाही। आम्हाला पोटदुखी जर असती तर अनेकांना नव्यानं सामावून शिंदे साहेबांनी घेतलं नसतं। मी काल जे देखील सांगितलं ते पुन्हा एकदा सांगतो, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे स्वतःचे विचार असलेले एक नेतृत्व आहे। त्यांना जर कोण झुकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात झुकू शकत नाहीत। काय अटी घातलेल्या आहेत त्यांना? बीजेपी बरोबर बोलायचं नाही, हे शाळेत आपण कशा घालतो ह्याच्याबरोबर बोलायचं नाही, दत्ता सामंतांकडे बघायचं नाही, संजय आंगरेंकडे जेवायला जायचं नाही, ह्या अटी राजकारणातल्या